सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। आणि या आपल्या भारत देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या वीरांना कोटी कोटी नमन करतो। इंग्रजांच्या विरोधातला हा लढा प्रामाणिकपणे लढून आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवून दिलं। आता स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर आजच्या ही स्वातंत्र्यानंतरची जन्मलेल्या पिढीला या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय कष्ट करावे लागले, किती जणांचा बळी गेला, किती जणांना तुरुंगात जावं लागलं, किती रक्त सांडलं याची थोडी कल्पना नसल्यामुळे आपल्याला मुफ्तमध्ये मिळालेली आझादी आहे असं वाटत आहे। परंतु ही स्वातंत्र्य आपल्याला टिकवून ठेवायचं असेल, या आपल्या देशाचं सार्वभौमत्व टिकवून ठेवायचं असेल, देशाची मान आणि शान आणि आपला तिरंगा अबाधित ठेवायचा असेल तर बंधूंनो, जिथे जिथे अन्याय होईल, जिथे जिथे अत्याचार होईल त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे। आता सध्याच्या घडीला ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं त्यावेळेस इंग्रजांच्या विरोधातला हा लढा होता। परंतु बंधूंनो, आता खरं वास्तविक परिस्थिती पाहता आता जी आपली व्यवस्था आहे, व्यवस्था हाकलणारे लोक आहे, मग ते भ्रष्टाचारी लोक असू द्या, अन्याय करणारे लोक असू द्या, धनदांडगे असू द्या, भांडवलशाही असू द्या, याच्या विरोधातला लढा हा आपणा सर्वांना आता लढावाच लागणार आहे। बंधूंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, आता 15 ऑगस्टला आपल्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी घर तिरंगा आता रॅली चालू झाली आहे। खरं तर आम्ही असं म्हणू, आपल्या देशाचा तिरंगा हा ध्वज आपला शान आहे, आपले या देशाची मान आहे आणि हा तिरंगा कायम अबाधित फडकत राहावा ही सर्व देशवासियांची इच्छा आहे। परंतु जसजसं आपण तिरंगा झेंडा प्रत्येकाच्या घरी घेऊन जातो तसं प्रत्येकाच्या घरी आज विकासाची गंगा नेणं हे देखील सरकारचं कर्तव्य आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये अन्न भेटलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे, हे देखील सरकारचं कर्तव्य आहे। जर सरकार ह्या गोष्टीपासून जर लांब जात असेल तर बंधूंनो, आपल्याला त्या ठिकाणी आवाज उठवावा लागेल। ग्रामीण भागामध्ये रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण याच्यावरती सरकारनं सक्षमपणे अजूनही स्वातंत्र्यानंतर काम केलेलं दिसत नाही। कित्येक गावांना जाणारा रस्ता अजून झालेले नाहीत। वाडी वस्तीचा रस्त्याचा प्रश्न आहे, गावामध्ये स्वच्छ पाणी भेटत नाही, गावामध्ये घरकुला आलेली माघारी जात आहेत। आरोग्याचे तसं आहे, शिक्षणाबद्दल तर मराठी शाळा बंद पडत आहे। शिक्षणाबद्दल खरं तर मंडळी आपण पाहतोय, मुलींनी स्वतः व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्या रस्त्याचं खड्डं बुजवलं जातं, तर सर्पदंशाने मुलींचा मृत्यू होतो, या अंगावरती स्लॅब पडून विद्यार्थी घायल होत आहेत। म्हणजे खरं तर आपला देश सक्षम करायचा असेल तर शिक्षण व्यवस्था देखील आपली सदृढ झाली पाहिजे, इथलं आरोग्य लोकांचे सदृढ राहिले पाहिजे, याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। बंधूंनो, बऱ्याच मित्रांनी मला फोन करून विचारत आहेत की आम्हाला घरला जाण्यासाठी रस्ता नाही, मुरुम टाकणं गरजेचं आहे, खडीकरण करणं गरजेचं आहे, डांबरी रस्ता नाही, याच्यासाठी काय करावं लागेल, मी ह्याच्याकडे गेलो त्याच्याकडे गेलो, कोणी दखल घेतलेली नाही, करतो म्हणतात, फक्त वास्तविक परिस्थितीला तिथे रस्ते होत नाही। बंधूंनो, आपण ज्या ठिकाणी आहोत, ग्रामपंचायत असू द्या, नगरपालिका असू द्या, महानगरपालिका, त्या ठिकाणी आपण 15 ऑगस्टला जे आता ग्रामसभा आहेत त्या ग्रामसभेमध्ये आपण मागणीचा अर्ज करावा। त्या अर्जावरती आपल्या ज्या काही रस्त्याच्या समस्या आहेत त्या मांडाव्यात आणि तो दप्तरी नोंद करावा, जेणेकरून शासनाला कळेल की इथे आता लोकांना काय हवं आहे आणि त्याच्यावरती मग निधीची तरतूद होऊन मग तो आपल्याला रस्ता होणार। कोणाच्या भूल थापाला बळी पडू नका। कोणताही राजकारणी माणूस स्वतःहून तुम्हाला तुमच्या घरापर्यंत रस्ता करून देणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला पुढे येऊन पुढाकार घेऊन ग्रामपंचायतमध्ये आपला विषय मांडावा लागेल। त्याच्यानंतर तो जिल्हा परिषदकडून रस्ता करायचा, आमदार फंडातून करायचा, खासदार फंडातून करायचा, ते नंतरचा विषय आहे। परंतु आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या ह्या रीतसर पटलावरती येऊ द्या, तरच आपल्याला रस्ता मिळेल। अन्यथा हे राजकारणी लोक आलेल्या निधीचा गैरवापर करणार, स्वतःची घरं भरणार, स्वतःच्या नातेवाईकाच्या घरापर्यंत रस्ते करणार आणि हा देशातला राहिलेला वर्ग, वंचित राहिलेला वर्ग, तो तसाच लाभापासून वंचित राहणार। मंडळी, ह्याच्यासाठी ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी उतरा, आपल्या रस्त्याचा प्रश्न तिथे सक्षमपणे मांडा, ग्रामसेवकाची त्याच्यावरची पोच घ्या, त्याला तो रस्ता वरती ठराव करायला हवा, वरती पाठवायला हवा। दुसरी गोष्ट, शिक्षणाबद्दल पण तुम्ही सक्षमपणे उतरलं पाहिजे। शाळेच्या जीर्ण झालेल्या शाळाच्या नोंदी घ्याव्या लागणार आहेत, नवीन शाळेसाठी इमारतीला मागणी करावी लागणार आहे। आता सध्या तसं पाहिलं तर ग्रामीण भागातल्या शाळेवरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, संडास बाथरूमची व्यवस्था नाही,
मग अशा ज्या काय आपल्या गावच्या समस्या आहेत, रस्त्याची समस्या तर प्रमुखच आहे. मग तो PWचा रस्ता असू द्या, जिल्हा परिषदचा रस्ता असू द्या, तिथं ग्रामपंचायतमध्ये सक्षमपणे तरुणांनी सहभाग नोंदवून त्या पटलावरती आपल्या गावच्या काय समस्या आहेत या मांडल्या तर त्या प्रश्नांची सोडवणूक शासन करेल, अन्यथा कोणीही आपली दखल घेणार नाही. राजकारणी लोक त्यांची सत्ता भोगतील. हे राजकारणी लोक आजचे आहेत, उद्या नाहीत. 5 वर्षासाठी हे सत्ता भोगण्याकरिता आले आहेत. काही पदावरती तर महिला भगिनी आपले चांगलं काम करत असताना त्यांचे पती तिथं ढवळाढवळ करतात, महिलांना काम करू दिले जात नाही. मग अशा वेळी राजकारण तिथं शिरतं. कित्येक लोकांना आज घरकुलं नाहीत, घरकुलांना जागा नाहीत, परंतु या लोकांना गावाचे गावठाण असू द्या, गायरान असू द्या, त्याच्यावरती अतिक्रमण करून यांचे व्यवसाय टाकण्यासाठी जागा आहे. मग याचा सर्व कुठेतरी विचार मंडळी झाला पाहिजे. प्रत्येक वस्तीला नळ, शुद्ध पिण्याचं पाणी गेलं पाहिजे, त्या घरापर्यंत रस्ता गेला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. गावामध्ये रेशनचा माल येतो का, त्यांना व्यवस्थित दिला जातो का, पोलीस पाटील गावात चांगलं काम करतात का, ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक गावात येतो का, तलाठी येतो का, या सर्व गोष्टीवरती आपलं नियंत्रण असायला पाहिजे. वायरमन गावात येतो का, शाळेमध्ये शिक्षक वेळेवर येतो का, हे सरकारी नोकर आपल्याच पैशातून आहेत, काम करत आहेत. यांना जे सरकार पोचतं ते आपल्या करातून पोचतं. आपला जन्म काय केवळ ग्रामपंचायत खनपट्ट्या पाणीपट्ट्या भरण्यासाठी झालेला नाही, तर वंचितांना, गोरगरिबांना, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असू दे मंडळी, त्या सर्व लोकांना सेवा पुरवण्याचं काम हे सरकारचं आहे. आणि त्या सरकारला जाणीव करून देण्यासाठी आपण जास्तीत जास्त ग्रामपंचायतमध्ये जाऊन सहभाग नोंदवून त्या ठिकाणी आपलं रिसर अर्ज देऊन आपलं जे काय समस्या आहे त्या समस्येची सोडवणूक करून घ्यावं लागेल. मग लोकप्रतिनिधीकडे जावा, खासदारकडे जावा, आमदारकडे जावा, ते कोणीही तुम्हाला नाकारणार नाहीत. गावातले लोक राजकारण करतात, लोकप्रतिनिधीही कधीही राजकारण करत नसतात, कारण त्यांना परत जनतेकडून अपेक्षा असते आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरताच हे लोक निवडून आलेले असेल, मग ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. सांगायचा उद्देश एवढाच की मंडळी, आज ग्रामीण भागामध्ये लोकांना घरकुलं दिली जात नाहीत, त्यांचा रेशनचा माल त्यांना टायमाला भेटत नाही, ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या मागण्यांचा विचार केला जात नाही, लाईटचे कनेक्शन असू द्या, कोणत्याही रस्त्याची बाबतचा प्रश्न असू द्या, शाळेचा प्रश्न असू द्या. कित्येक गावांना मशानभूमी नाहीत, मशानभूमी आहे तर तिथं पाण्याची सोय नाही, पाणी आहे तर तिथं लाईटची सुविधा नाही. मग या जो शासनाचा निधी येतो तो अमापपणे निधी येत असताना तो कागदोपत्री दाखवून निधी हडपला जातो. जर आपण सक्षमपणे आवाज उठवला तर त्या ठिकाणी गावाला न्याय भेटणार आहे, गावातील नागरिकांना न्याय भेटणार नाही. मंडळी, सुरुवात आपण गावापासून करूया. आपला देश स्वतंत्र झालेला आहे, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये तिरंगा आहे, तो कधीही कोणीही मिटवू शकणार नाही. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या समस्या प्रखरतेने आपण मांडून सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका आपल्याला यापुढे पार पाडावी लागेल. बंधूंनो, भारत माता की जय, भारत माता की जय.